पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। प्लस मित्रांनो, खालच्या आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओच्या खाली एक कोर्स व्हिडिओ आहे, एकदम ट्रेंडिंग आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेला आहेच, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पैदल चल रहा, गाड़ी चाहिए, के सफर में सवारी, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। तर मित्रांनो, आजचं तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तर प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे, आणि जर आपला प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करायची आहे। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन। तर ॲप्लिकेशन कोणते आहेत, एक म्हणजे कॅपकट प्रो, दुसरं म्हणजे VPN। तर VPN तर मी पॉक्स VPN वापरत आहे। जर तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल तर फक्त तुम्ही VPN कनेक्ट करून घ्या। जर तुमच्याकडे कोणतं सुद्धा VPN नसेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन VPN डाउनलोड करून घ्या। आणि आता कॅपकट प्रो तुमच्याकडे नसणारच आहे, आणि जर असेल तर अपडेट व्हर्जन घ्या। अपडेट व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे, आणि टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण कॅपकट प्रो ओपन करून घेऊयात, पण कॅपकट प्रो ओपन करून घेण्याच्या अगोदर आपण पॉक्स VPN जे आहे तो आपण कनेक्ट करून घेऊया। तर VPN आहे तो VPN मी कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, मी आपला जो VPN आहे तो VPN मी कनेक्ट करून घेतलेला आहे। तर सिंपल आपल्याला कॅपकट ओपन करायचे मित्रांनो। आता तर आपण कॅपकट ओपन करून घेऊयात। कॅपकट ओपन झालेला आहे, सिंपल इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे एक व्हिडिओ आहे बघा, 0.17 सेकंदाचा बीट्स लावून दिलेला आहे तुम्हाला। तर हा व्हिडिओ आपण ऍड करून घ्यायचा सिंपल। तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ आपण ऍड करून घेऊया सिंपल। ही बघा, तर अशा प्रकारे यामध्ये बीट्स लावलेले आहेत, म्हणजे हा एक जो नंबर आहे तो आपला बीट आहे। तर सिंपल व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करायचे। काय करत पहिल्यांदा खाली स्लाइड करायच्या अगोदर आपली एंडिंग कट करून घेऊयात। आता व्हिडिओवरती यायचे, खाली थोडं स्लाइड करायचे, ते ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओचं। तर याचा ऑडिओ आहे तो याचा ऑडिओ आपण एक्सट्रॅक्ट करून घेऊयात सिंपल, म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्या। सिंपल आपल्या सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली बीट्सचं ऑप्शन आहे, बीट्सवरती यायचे, थोडं समोर यायचं। इथं आहे आपला पहिला बीट, इथं आहे सेकंड बीट, इथं आहे बघा थर्ड बीट। सिंपल आपण 3 बीट ॲड करून घेऊयात। इथं एक आहे, आता सगळे आपण बीट्स आपण जितके काय तितके बीट आपण ॲड करून घेऊयात। तर काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो, व्हिडिओ एकदम सोपा झालेला आहे, आणि व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। वॉच केला तरच समजणार आहे, ओके। तर सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, बाकी व्हिडिओ एकदम सोपा आहे। व्हिडिओ सर्वांनी शिका, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। हे बघा, तर अशा प्रकारे आपण जितके काय बीट्स आहेत ते बीट्स लावून घेतलेले आहेत। सिंपल व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली स्लाइड करायचे, रिप्लेसचं ऑप्शन आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, फोटोजवरती यायचे, अल्बम्सवरती आल्यानंतर तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करून घेणार असाल तर तो फोटो ॲड करून घ्यायचा। तर मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला फोटो ॲड करून दाखवतो। सिंपल अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर काय करायचं, या फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं। सिंपल फोटोला झूम केलेला आहे, तर बीट वाईज आपला जो हे आहे फोटो आहे तो स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आपण आपला फोटो स्प्लिट करून घेतो आपण एकदम बीट्स वाईज। तर आपण घेऊयात फोटो स्प्लिट करून, काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो, फोटो स्प्लिट करायचं सुद्धा एका सेकंदामध्ये फोटो स्प्लिट होऊन जाईल। आणि विषय आहे एडिटिंगचा, आणि एडिटिंग एकदम सोपी आहे बघा। काही सुद्धा अवघड वाटलं तर बिनधास्त कमेंट करा, तुम्हाला कमेंटचं उत्तर लगेच मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे इतकी फास्ट सर्व्हिस आहेच आपली, सिंपल काही सुद्धा विषय नाही। तर सिंपल आता काय करायचं, आपण याला ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन प्लस इफेक्ट ॲड करून घ्यायचे। तर आपण मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कुठं कसे काय ॲड करायचे, ओके।
तर सिंपल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर मी मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता काय करायचं, एक नंबरचा जो फोटो आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली स्लाइड करायचं, ॲनिमेशनचा ऑप्शन आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती यायचं. काय करायचं, झूम 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं एक नंबरच्या फोटोवरती आणि याची इफेक्टची लेंथ फुल ठेवायची. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरतीच एक इफेक्ट आहे क्रॉस ओपन नावाचा, तर सिंपल हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि इफेक्टची जी लेंथ आहे तितकीच ठेवायची, काय सुद्धा विषय करायचा नाही. 1.1 सेकंड आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, परत इनवरतीच आहे पार्ट फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. समोरच्या आणखीन फोटोपाशी यायचं, परत यायचं आहे ॲनिमेशनवरती, परत काय करायचं इनवरतीच इफेक्ट आहे पेंडिंग नावाचा, तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. लेंथ 1.7 सेकंड ठेवून घ्यायची आहे. आता येतो सिंपल म्हणजे जे आपले जे छोटे फोटो आहेत छोट्या फोटोंपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. रिप्पल नावाचं इफेक्ट आहे, तर रिप्पल नावाचं इफेक्ट काय करायचं, या 2 फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. रॉक व्हर्टिकली नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे या 2 छोट्या फोटोंना. थोडं समोर आला की एक मोठा फोटो आहे, ॲनिमेशनवरती यायचं, परत रिप्पल नावाचं इफेक्ट ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं 0.12 सेकंदापाशी, तर ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं इफेक्ट आहे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. सिंपल याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, परत आता कॉम्बोवरती सगळे इफेक्ट आहेत आपले, तर डिस्टोर्ट राईट नावाचं इफेक्ट ॲड करायचा, डिस्टोर्ट राईट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, परत आपल्याला ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं इफेक्ट ॲड करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट. सिंपल याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, म्हणजे लास्टचा एक अगोदरचा फोटो आहे तिथे यायचे. सिंपल स्लीप अँड स्लाइड 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, स्लीप अँड स्लाइड 1. सिंपल लास्टच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. स्लीप अँड स्लाइड 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, स्लीप अँड स्लाइड 2. सिंपल. तर अशा प्रकारे आपण सगळे ॲनिमेशन आहेत ते सगळ्या फोटोला ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपण आता इफेक्ट ॲड करून घेऊयात. सिंपल इफेक्ट ॲड करून घेऊयात. आता काय करायचं मित्रांनो, एक नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता इफेक्टवरती यायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. सिंपल इंट्रो अँड आउट्रोवरती यायचं आहे. काय करायचं, ते इफेक्ट आहे बघा, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा. सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. ब्लरचा इफेक्ट आहे. सिंपल काय करायचं, तर 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट तुम्हाला पार्टीवरती मिळून जाणार आहे. सिंपल व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्टची लेंथ काय करायची, व्हिडिओच्या एकदम एंडिंगपर्यंत ठेवून घ्या, नाहीतर इथे एक छोटा फोटो आहे तिथपर्यंत ठेवून घ्या. सिंपल अशा प्रकारे बघा. आता इथं दुसरे कोणते इफेक्ट नाहीत कारण सगळे 3D इफेक्ट असल्यामुळे. सिंपल काय करायचं, आता आपल्याला याचे 12 सेकंदापाशी आल्याच्यानंतर आता याचे परत बॉडी इफेक्टवरती व्हिडिओ इफेक्टवरती एक पार्टीवरती आपले शेक नावाचा इफेक्ट आहे, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि शेक नावाची इफेक्टची लेंथ काय करायची आहे, एकदम व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत लास्टपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती जायचं आहे. स्पीड अँड इंटेन्सिटी दोन्ही बरोबर 10-10 सेकंद नाही तर 12-12 सेकंड ठेवून घ्यायची आहे. सिंपल. आता याच्या खाली आता व्हिडिओ इफेक्टवरती सिंपल ग्लोईंग लाईन्सवरती यायचं किंवा ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे ग्लोईंग डबल्स नावाचा, तर ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ काय करायची, या 2 फोटोपर्यंत ठेवायची आहे. समोरच्या 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. काय करायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. तर फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. फ्लेम विंग्स 1 लेंथ एकच फोटोपर्यंत ठेवायची आहे. आता याचं एकदम लास्टच्या 2 फोटोंपाशी इथं आल्याच्यानंतर परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. सिंपल ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. मेकॅनिकल याची लेंथ काय करायची, 2 फोटोपर्यंत ठेवायची आहे. इफेक्ट 2-2 फोटोला आहेत. सिंपल काय करायचं, आता अशा प्रकारे आपण इफेक्ट ॲनिमेशन्स ॲड केलेले आहेत. आता याच्या ट्रान्झॅक्शनवरती म्हणजे हा जो व्हाईट बॉक्स आहे कटचा त्यावरती क्लिक करायचं, लाईटवरती यायचं आहे. तुम्हाला एक फ्लॅश किंवा ब्लेंज नावाचा इफेक्ट असेल तर तो इफेक्ट ॲड करायचा. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. सिंपल अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे. तर आपले जितके काही कट्स आहेत त्याला सगळ्यांना हा जो इफेक्ट आहे तो जाऊन बसणार आहे. सिंपल मित्रांनो अशा प्रकारे आपण जितके काही इफेक्ट आहेत सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसलेले आहेत. सिंपल काय करायचं, आता अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. बाकी सगळं एकदम व्हिडिओमध्ये बरोबर आहे. जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वॉच केला असेल तर तुम्हाला सगळंच समजलेलंच असेल, काही विषयच नाही. तर सिंपल मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. सिंपल काय करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.